नमस्कार मित्रांनो, तुम्ही ChatGPT, जेमिनी, ग्रोक अशा AI पर ॲप वापरत असता. तुम्हाला माहिती आहे का यासाठी किती पाणी खर्च होते? नाही ना? तर मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की AIच्या मागे खरंच किती पाणी जात आहे आणि हे थांबवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान काय येत आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुमचा मित्र दीपक आणि या चॅनलवर आपण AI बद्दल बोलत आहोत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला सुरू करूया. तर मुख्य प्रश्न, AI पाणी का खातो? AI ॲप किंवा वेबसाईट लॉन्च होणे म्हणजे फक्त ॲप नाही, यामागे प्रचंड डेटा सेंटर्स असतात. त्या डेटा सेंटर्समध्ये हजारो लाखो शक्तिशाली GPUs आणि सर्व्हर असतात, जे प्रचंड उष्णता निर्माण करतात. ही उष्णता थंड करण्यासाठी दोन मुख्य प्रकारे पाणी वापरले जाते. एक, डायरेक्ट कूलिंग म्हणजेच इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग, मध्ये पाणी गरम सर्व्हरवर फवारले जाते आणि ते वाफ होते. हे पाणी हवेत उडून जाते म्हणजे ते खरंच कन्झ्युम होते. दुसरं आहे इनडायरेक्ट कूलिंग. डेटा सेंटरना प्रचंड वीज लागते. ही वीज कोळसा, गॅस किंवा न्यूक्लिअर प्लांट्समधून येते. ती प्लांट्स देखील कूलिंगसाठी खूप पाणी वापरतात. बऱ्याच वेळा हा अप्रत्यक्ष वापर डायरेक्टपेक्षा जास्त असतो. किती पाणी लागते? तर एक साधी 100 शब्दांची AI क्वेरी सुमारे 500 मिली एक बाटली. एक मोठा डेटा सेंटर रोज 3 लाख ते 50 लाख गॅलन पाणी वापरू शकते, म्हणजेच एखाद्या छोट्या शहराएवढे. 2023मध्ये अमेरिकेतील डेटा सेंटर्सना 17 अब्ज गॅलन पाणी वापरले. 2028पर्यंत हे 68 अब्ज गॅलनपर्यंत जाईल. दुसरं, इमर्शन कूलिंग. भविष्यातील उपाय. आता सर्वात महत्त्वाचा भाग, इमर्शन कूलिंग कसे काम करते. साध्या भाषेत सांगायचे तर सर्व्हरला थेट विशेष द्रवात बुडवले जाते. हा द्रव विद्युत वाहक नसतो, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स खराब होत नाहीत. यामध्ये दोन मुख्य प्रकार आहेत. एक, सिंगल फेज इमर्शन. सर्व्हर द्रवात बुडवला जातो. द्रव गरम होतो पण वाफ होत नाही. गरम द्रव पंपाने बाहेर काढून हीट एक्सचेंजरमध्ये थंड केला जातो आणि पुन्हा आत सोडला जातो. दुसरा आहे 2 फेज इमर्शन, अधिक पॉवरफुल. द्रव गरम होताच उकळतो आणि वाफ बनतो. वाफ उष्णता घेऊन वर जाते, कंडेन्सरमध्ये थंड होते आणि पुन्हा द्रव बनते. हे फेज चेंजमुळे खूप जास्त उष्णता काढू शकते. फायदे काय आहेत? पाण्याचा वापर खूप कमी होतो. जास्त GPUs एका जागी बसवता येतात. विजेचा वापर 30 ते 50% कमी होऊ शकतो. शांत आणि जास्त कार्यक्षम. भविष्य आणि उपाय. कंपनी आता इमर्शन कूलिंग, रिसायकल वॉटर आणि एअर कूलिंगवर खूप गुंतवणूक करत आहे. पण AIची मागणी इतकी वाढली आहे की पाण्याची टंचाई असलेल्या भागात जसे महाराष्ट्र आणि कॅलिफोर्निया समस्या निर्माण होत आहेत. तुम्ही काय करू शकता? जागरूक राहा. अनावश्यक AI क्वेरीज कमी करा. कंपन्यांना सस्टेनेबल प्रॅक्टिसेससाठी दबाव द्या. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला याबद्दल काय वाटते. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. पुढच्या व्हिडिओत भेटूया आणखीन एका गुपित गोष्टींसोबत. धन्यवाद.